ज्वारीच्या पिठामध्ये ताजी मेथी घालून बनवलेला हा पदार्थ तुम्ही एकदा करून पाहिलात ना तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा बनवणार एवढी खात्री आहे. चला तर मग पाहून घेऊया ही रेसिपी. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण इथे ना मस्त ज्वारीच्या पिठात मेथी घालून एक भन्नाट पदार्थ बघणार आहे. त्यासाठी बघा 1 ते 1.5 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पाव वाटी बेसन घातलं आहे. यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मेथीची पानं घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा मी इथे मिरचीचा ठेचा घातला आहे. यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं हे जाडसर घ्यायचे पाणी न घालता. यानंतर अगदी बेसिक मसाले चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा धने पावडर घातली आहे, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली आहे. त्याचबरोबर 1 चमचा इथे काश्मीरी लाल तिखट घातलं आहे आणि तीळ घालायचे आहेत पांढरे. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही ओवासुद्धा घालू शकता. मस्त क्रश करून हातावर ओवा घालून घ्यायचा. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघा माझ्याकडून कांदा घालायचा विसरला, तर आपल्याला 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्टसर असा याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. तर मस्त पौष्टिक चविष्ट असे हे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ आज आपण बघतोय. मेथी घालून करणार आहे. चवीला भन्नाट होतात आणि करायलाही सोपे आहेत. त्यामुळे सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही अगदी झटपट हे थालीपीठ तयार करू शकता. तर इथे बघा मीडियम आकाराचा एक गोळा घेतलेला आहे. स्वच्छ धुतलेला रुमाल घ्यायचा आहे, थोडासा ओला करून पूर्ण पिळून घ्यायचं आहे, पाणी त्यातलं काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्या ओल्या कापडावर आपल्याला हे थालीपीठ छान जेवढे शक्य तेवढे पातळ थापून घ्यायचे. तर बघा या पद्धतीने मी थालीपीठ थापून घेतले आहे की नाही. एकदम सोपी रेसिपी आहे बरं, पौष्टिक आहे आणि रोज रोज पोहे, उपमा, शिरा तेच खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने हे मस्त ज्वारीच्या पिठापासून बनवलेले डायबेटिक फ्रेंडली हे थालीपीठ तयार करू शकता. आता वरून खूप सारे तीळ घालून घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे थोडंसं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून ते तीळ आहेत ते पडणार नाही आणि मध्ये एक छान होल करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हे जे थालीपीठ आहे ते मस्त असं भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे तवा गरम करायला ठेवला होता. तुम्हाला हवं असेल तुम्ही तूप घालू शकता, बटर लावू शकता किंवा तेलही वापरू शकता. तर इथे मी तेल घालून घेतलेलं आहे. आता हा थालीपीठ जो आहे ते आपल्याला तव्यावर घालून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी वरून शिंपडून घ्यायचं. अगदी इझिली हे थालीपीठ निघतं, अजिबात त्या कापडाला चिकटत नाही. आता बघा सगळ्या बाजूंनी चारही बाजूंनी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. मध्ये जो आपण होल केला आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं जेणेकरून सगळीकडून छान एकसारख्या रंगावर हे थालीपीठ भाजलं जातं. तुम्ही बघू शकता रंग वगैरे मस्त दोन्ही बाजूंनी खरपूस असं भाजून घ्यायचं आणि इथे आपलं मस्त असं ज्वारीच्या पिठापासून बनवलेलं खमंग असं थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे. याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक दाखवते. इथे बघा छान थापून घेतलेलं आहे. वरून थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्या कडांनी तेल सोडून घ्यायचं, मध्ये होलमध्ये तेल सोडून घ्यायचं आणि मस्त दोन्ही बाजूंनी छान खरपूस असं भाजून घ्या. तर अगदी सोपी रेसिपी आहे. पहिल्याच प्रयत्नात कोणीही परफेक्ट बनवू शकेल असे हे थालीपीठ खायलासुद्धा खूप खमंग लागतात. त्यामुळे एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात आपण ही रेसिपी बघितलेली आहे, त्यामुळे नक्की करा. तर अशा पद्धतीने अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं हे खमंग असं ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ तयार झालेलं आहे. तुम्ही दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर, तुम्हाला आवडत असेल तर मिरचीच्या खरड्याबरोबर, तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही हे खाऊ शकता. गरमागरम हे थालीपीठ खमंग आणि मस्त एकदम चविष्ट लागतं. त्यामुळे शक्यतो गरमागरमच खायचं आणि मस्त असं एन्जॉय करायचं. चला तर मग अशा पद्धतीने ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान खुसखुशीत रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या ट्राय करता येतील. भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.